आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते मॅम. नमस्कार, मी दीपाली वागचौरे. मी पुण्याला राहते. मी एक वर्किंग वुमन आहे आणि सोबतच एक रेकी हिलर. आणि आता मी सध्या रेकी ग्रँड मास्टर झालेली आहे. नक्कीच हे सगळं ब्रह्मांडाच्या आशीर्वादाने झालेलं आहे. त्या ब्रह्मांडाचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. सर्वात पहिल्यांदा हा आत्मा नमस्ते, आत्मा नमस्ते सर्वांना. तुम्ही हा जो आत्मा नमस्ते मला शिकवला आहे ना, आयुष्यपत इतका सुंदर आहे. तो ज्यावेळेस आपण करतो समोरच्याला, अगदी मनापासून करू दे किंवा तुम्ही एकदम चालता चालता घाई मध्ये करू दे, तर हा आत्मा नमस्ते ज्यावेळेस आपण करतो तर समोरच्या मध्ये आपण स्वतःला बघतो. ही गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली सेशन मध्ये. आणि त्याच्यानंतर मी हा आत्मा नमस्ते करायला शिकली. खूप सुंदर. छान प्रवास आहे माझा तो. खूप छान झाला. 1 फेब्रुवारी पासून तर जुलै पर्यंत माझा रेकीचा प्रवास झाला, अगदी फर्स्ट डिग्री ते ग्रँड मास्टर पर्यंतचा. खूप छान छान गोष्टी घडल्या आयुष्यामध्ये. तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही निर्णय तुम्ही रेकी ग्रँड मास्टर झाल्यानंतर घ्यायला सांगितले होते, तर रेकी ग्रँड मास्टर पूर्ण व्हायच्या आधीच घेतले. आणि ते खूप पॉझिटिव्ह आले. खूप पॉझिटिव्ह अनुभवही आहेत मला त्याच्यासाठी. अम, मी सुरुवात अशी करेल की आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. आयुष्यात खूप आनंद आहे. खूप समाधान आहे. मी असं म्हणेल की मी रेकीमध्ये आल्यापासून आनंदी असण्यापेक्षा मी समाधानी जास्त आहे. मला मानसिक समाधानाची फार गरज होती, तर ती मला मिळाली. ती रेकीमुळे मिळाली. माझा रेकी जे चालू होण्याचं एक होतं की तुम्ही ज्याप्रमाणे म्हणतात की रेकीकडे माणूस तेव्हाच अट्रॅक्ट होतो किंवा ऊर्जा त्या माणसाला तेव्हाच आपल्याकडे खेचते, ज्यावेळेस तो खूप अडचणीत असतो किंवा त्याला त्या ऊर्जेची फार गरज असते. तर तसंच अगदी माझ्यासोबत झालं. माझ्या आयुष्यात खूप आर्थिक मानसिक प्रॉब्लेम चालू होते. तर त्यावेळेस मला रेकीबद्दल समजलं. ऑलरेडी माझी आई आणि माझी बहीण जी आहे ती ग्रँड मास्टर आहे. तर ती जेव्हा जेव्हा मला सांगायची त्यावेळेस मी एवढं लक्ष नाही दिलं, कारण मी जॉबमध्ये होते आणि एवढा वेळ आपल्याकडून मॅनेज नाही होत. तर मी ना, ए बाबा ठीक आहे, मला नाहीये टाइम करायला. पण मग जसं जसं अडचणी वाढत गेल्या, तसं तसं ऑटोमॅटिक हा बाबा आपण काहीतरी बघायला पाहिजे बाबा आता असं. तर असं म्हणून मी ऊर्जेकडे आकर्षिले गेले, खेचले गेले. आणि ऊर्जेने मला स्वतःकडे ओढून घेतलं, अगदी घट्ट मिठी मारून ठेवली जोपर्यंत मी समाधानी आनंदी होत नाही तोपर्यंत. आणि अजूनही मला ऊर्जेने तसंच पकडून ठेवलेलं आहे. फक्त आता घट्टमिठीची हातावरती आले आहे, कारण मी तुझा हात कधी सोडणार नाही, ही ऊर्जा मला ही आयुष्यभर सांगत असते. मला ही प्रत्येक मिनिटाला सांगत असते की तू एकटी नाहीयेस. तू खूप स्ट्रॉंग मुलगी आहेस. तुला जे हवं ते तू करू शकतेस. तू एकदम शांत झालेली आहेस. मी ज्यावेळेस दिवसाची सुरुवात करते त्यावेळेस आपल्याला जे व्हर्च्यूज शिकवते तुम्ही, त्यातनं मी एक, आणि रेकीची जी 5 तत्व आहेत त्यातलं पहिलं जे आहे की आजच्या दिवशी मी खूप शांत आहे. तर हे मी स्वतःला आनंदाने सांगते. आणि त्याचा जवळजवळ 80-90% फरक पडतो. कारण की तुम्ही दिवसातून उठल्यावरती पहिल्यांदा स्वतःला सांगतात की तू शांत आहेस, तो दिवस तसा जातो अगदी ऊर्जावान जातो. आणि असं म्हणतात की उठल्यावरती कधी आरशामध्ये बघू नये. तर मी सगळ्यात पहिले उठल्यावरती आरशामध्ये बघते आणि आरशामध्ये बघितल्यावर म्हणते, हे दीपाली तू आज इतकी छान दिसते ना की म्हणजे तू, म्हणजे मी स्वतःच्या नव्याने प्रेमात पडते रोज. आणि त्याचा एक फरक असा झाला की माझी स्किन आता खूप म्हणजे नाही का डल होती, निस्तेज झाली होती, चेहऱ्यावरती हसू नव्हतं. तर त्याचा फरक मला 1-2-3 महिन्यामध्ये जाणवला. म्हणजे समोरच्यांकडनंच असं, अरे दीपाली तुझा चेहरा आता खूप छान झालाय, खूप ग्लो आलाय, नॅचरल आहे, तू कुठली क्रीम वापरली? मग मी त्या क्रीमचं नाव सांगत असते की मी मेडिटेशनची क्रीम वापरली, सकाळी उठून मेडिटेशन करते. तर हा एक छोटासा सुंदर असा अनुभव जो मला सातत्यानं रेकी चालू केल्यापासून येतोय. अं, त्याच्या असं म्हणाल की रेकी मध्ये प्रवेश केला तर तो होता स्वतःला नव्याने हो. मी रोज नव्याने स्वतःच्या प्रेमात पडतेय. मला खूप छान वाटतंय. स्वतःलाच जुनी दीपाली सापडल्यासारखी फिलिंग मला. मी असं सांगेल की रेकी मध्ये मी ज्यावेळेस प्रवेश केला तर मला खूप कौतुक वाटतं, ऍक्च्युली आनंद वाटतो.
मी माझ्या प्रवासाला स्वतःच असं टायटल देईल की अडचणीतून मानसिक समाधानाकडे. मला खूप छान वाटतं. मानसिक समाधान माझ्यासाठी फार महत्वाचं होतं. अगदी आर्थिक अडचणींपेक्षाही जास्त माझ्यासाठी मानसिक समाधान महत्वाचं होतं. तर ते मला मिळालं. म्हणजे मी खूप ओव्हर थिंकर होते. मेडिटेशनमुळे ते माझं ओव्हर थिंकिंग जे आहे ते खूप कमी झालं. मी निगेटिव्ह होते. खूप कमी प्रमाण झालं माझं निगेटिव्ह विचार करण्याचं. जवळजवळ 80% माझं विचार करण्याचं प्रमाण कमी झालं. आणि अजूनही कधी कधी निगेटिव्ह विचार येतात तर मी स्वतःला असं कॅन्सल कॅन्सल कट 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 असं करते. तर ते मला खूप छान वाटतं. ती टेक्निक मला जेव्हा समजली की बाबा आपण नाही का की स्वतःला कसं जपलं पाहिजे निगेटिव्ह विचारांपासनं किंवा वातावरणापासनं किंवा कुठल्या गोष्टींपासनं, निगेटिव्ह कुठल्याही गोष्टींपासून स्वतःला कसं वाचवलं पाहिजे ही टेक्निक मला कळाली, जी असते कट कट कट. ती खूप सुंदर आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक रेकी सदस्याने ती जरूर आत्मसात केली पाहिजे आणि ती वापरलीही पाहिजे. ज्याचा तुम्हाला खूप छान रिझल्ट येतो त्या त्या मिनिटाला. मी असं म्हणेल की रेकीमध्ये आल्यानंतर माझं एक थर्ड डिग्री पर्यंत मी करायची, व्यवस्थित मेडिटेशन वगैरे व्हायची. थर्ड डिग्रीला आल्यानंतर हे माझ्यात खूप छान बदल झाले. पण सगळ्यात जास्त बदल सुरू झाले ते ग्रँड मास्टरचा प्रवास चालू झाल्यानंतर. मी असं म्हणेल की माझा आत्मविश्वास खूप खालावला गेला होता ज्यावेळेस मी जॉब करत होती. म्हणजे त्यावेळेस आपण नवीन असतो, मग ती लोक तुला हे येत नाही, तुला ते कळत नाही, तुला जमत नाही, तुला हे तुला ते. तर मग ते एक होतं की आपला एक कॉन्फिडन्स तो निगेटिव्ह होत चालतो आणि आपण एकदम ढासाळतो खाली. तर तो माझा बूस्ट झाला, म्हणजे वाढला, खूप छान वाढला. अम, मी असं म्हणते की दोन एका म्हणजे एका वाक्यात फरक असतो नाही का. मी हे करू शकते हा आत्मविश्वास आहे. पण हे मीच हे करू शकते याला अहंकार म्हणतात. तर मी हे करू शकते हा आत्मविश्वास माझ्यामध्ये आला. ज्याचा फायदा मला खूप छान झाला. सतत दर मिनिटाला आठवण करून देत असते काहीही बोलण्याच्या अगोदर की तू एक ग्रँड मास्टर आहे. कारण आपण एक म्हणतो की जे ग्रँड मास्टर बोलतो तेच होतं. तर खरंच ते होतं. आणि ह्या गोष्टीचं खूप वेळा रिझल्टही आलेला आहे. म्हणजे ना एक स्टेज होती की जेव्हा पण मी ग्रँड मास्टरला आली की त्यावेळेस थोडं मानसिक संतुलन माझं जरा, विचार जरा हे झालेले होते. तर मी गाडी घेऊन जायची तर मी सिग्नल, अरे यार सिग्नलवर गाडी बंद पडली तर, अरे यार हा पूलच कोसळला तर, असं व्हायचं. तर सिग्नलवर गाडी बंद पडली तर असं म्हणलं की त्या मिनिटाला ती गाडी बंद पडायची. हा एक अनुभव आला. आणि त्याच्यानंतर ऑफिसमध्ये पण यायचं ना असं की अरे आज ही फाईल पूर्ण झाली पाहिजे बरं का. जर ती पूर्ण नाही झाली तर घरी जाऊन देणार नाही. आणि ते तसंच व्हायचं. मग एक एक दिवस शांत बसले, खूप शांत बसले पूर्ण एक दिवस अशी सगळी मेडिटेशन एकदाच केली. आणि त्याचा एक असा अनुभव आला की प्रकर्षाने जाणवायला लागले की आपणच स्वतः सकारात्मक बोलायला पाहिजे. आपल्याविषयी म्हणा किंवा परिस्थितीविषयी म्हणा किंवा तुमचं आजूबाजूचं जे सराउंडिंग आहे जे तुम्हाला चांगलं हवंय त्याविषयी तुम्ही सकारात्मकच बोलायला हवं. आणि मी ते चालू केलं. मला खूप छान छान त्याचे अनुभव आले. मी असं म्हणेल की मी मला स्वतःलाच नव्याने सापडले ग्रँड मास्टरच्या नंतर. मला खूप छान फिलिंग यायचे. म्हणजे मी गाडीला रिकी द्यायला शिकले. एक दोन तीन वेळेस असं झालं की माझ्या गाडीचं पेट्रोल संपलं. आणि पण मग एक त्यावेळेस एक हे केलं की मॅनिफेस्ट केलं की "हा यार आता भेटायला पाहिजे पेट्रोल." तर कोणीतरी यायचं आणि मदत करून जायचं. हे एक व्हायचं माझ्या बाबतीमध्ये. पण मग मी सांगेल की ज्यावेळेस मी पिलर द्यायला गाडीला सुरू केलं आपल्या सिम्बॉलच्या थ्रू, तर तिथून तर आज तागायत माझं पेट्रोल संपलं नाही. 3 महिने झाले गाडी माझ्याकडे आहे. एकदाही मी पडले नाही, एकदाही मी स्लिप झालेली नाही. उलट जे पडतात त्यांना उचलून देते, उचलण्यासाठी मदत करते, त्यांना रेकी देते, त्यांना पाणीही देते. आणि खूप छान वाटतं त्यावेळेस. एक आत्मिक समाधान मिळतं मला. मी असं म्हणेल की आर्थिक स्थैर्य मला पण एक खूप छान. ज्यावेळेस मी रेकी करत होते त्यावेळेस मी जॉबही करत होते. सपोर्ट खूप महत्वाचा असतो तुम्हाला. कारण की रेकीची फी भरायला एक वेळ अशी होती की माझ्याकडे पैसे नव्हते, एक वेळ अशी होती की माझ्याकडे वेळ नव्हता. तर मी त्यावेळेस तुम्हाला कंटिन्यू म्हणायचे की मॅडम तुम्ही प्लीज संडेची बॅच चालू करा सॅटर्डे संडेला मी अटेंड करेल. पण मग ते ऊर्जेच्या मनात असं होतं की हे लोक अडचणीतनं बाहेर पडावं. त्याच्यामुळे मला रेग्युलरचीच बॅच मिळाली 8:40ची. आणि त्याला सुरू केलं. मग येता व्हायचा पण तरीही मी ते करायचे. हे
अडचणी आहेत आणि तुम्ही त्यातून कसे बाहेर पडताय. तर मीही तशी तयारी दाखवली. मीही तशी तयारी दाखवली आणि ऊर्जेनेही मला तशी साथ दिली. ती खूप छान होती. असंच सेम माझं ग्रँड मास्टरलाही झालं. अ, मला खूप वेळा आठवतं की सगळेजण सेशनला बसलेली असायची आणि मी जेवण करत असायची. अ, खरंच माझ्याकडून ब्रह्मांडाने स्वामींनी करून घेतलं. एक वेळ अशी होती की मी सेशन मध्ये काही कुठलीही गोष्ट सांगताना किंवा अनुभव सांगताना सारखी रडायची. आणि आता एक वेळ अशी की मी हसतीये आणि ते मनापासून हसते. म्हणजे ज्यावेळेस मूलाधार चक्राचं मेडिटेशन करताना ते वाक्य आहे, माझी मुळं जमिनीमध्ये घट्ट रोवलेली आहे. तर माझ्या आयुष्याच्या जमिनीमध्ये माझ्या आनंदाची, माझ्या समाधानाची मुळं जी आहे ती अगदी घट्ट रोवलेली आहे. मला खूप छान वाटतं. म्हणजे मी आता जरी रडायला आलं ना सेशन मी सांगताना, तरी ते आनंदाचे अश्रू अश्रू आहेत असं मी कन्फर्म करते आताच. आणि मी जे बोलते ते खूप खरं आहे. अगदी मनापासून बोलत आहे. मी असं म्हणेल की आता मी कुणाशीही भांडण करत नाही. अगदी घरातही नाही किंवा ऑफिसमध्येही नाही. म्हणजे ती तुकाराम महाराजांच्या म्हणीप्रमाणे ठेविले अनंती तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. तर तशी मी राहते. फक्त जे करायचं आहे ते मनातून रेकीला प्रार्थना करून करून घेते. ते ऑटोमॅटिक माझ्या बाजूने येतं. हा एक सुंदर अनुभव मला आलेला. मी असं म्हणेल की मेडिटेशन करताना एक वेळ अशी होती की ज्यावेळेस मी मेडिटेशन करायचे ना तर मला खूप रडायला यायचं. अं, तर मी एकदा बोलले, ए बाई मला काय ते म्हणजे माझ्या बहिणीला बोलले, ए बाई मला काही ते करायचं नाही म्हटलं. ते करत असताना पण रडायला येतं आणि लई विचार येतात म्हणलं बाई मनामध्ये. मग ती बोलली की तुझ्या बॉडीचे म्हणजे तुझ्या आत्म्याची शुद्धीकरण प्रक्रिया जी आहे ती चालू झालेली आहे. त्याच्यामुळे जी मनात शरीरात साचलेली जी घाण आहे ती बाहेर पडते म्हणून तुला त्रास होते. तू सोडू नकोस, तू कंटिन्यू कर. तर मी त्याच्यानंतर 8-10 दिवस काही मेडिटेशन केलेलं नाही. आणि त्याच्यानंतर मग परत थोडंसं भांडण वगैरे झालं ऑफिसमध्ये, जरा बोलले सर वगैरे. मग परत त्रास झाला आणि मग परत घरी येऊन मेडिटेशन करायला बसली. ते होतं फर्स्ट डिग्रीचं. ते 39 मिनिटं बसायचं. तर त्या दिवशी जी मी बसले आणि जी रडले ती मी शेवटची रडले त्या मेडिटेशनला. त्याच्यानंतर आजपर्यंत मेडिटेशन करताना एकदाही रडायला आलेलं नाहीये. ते एक मला खूप सुंदर अनुभव आलेला. मी जवळजवळ सगळी माझी मेडिटेशन करून झालीये बऱ्यापैकी. मी सगळ्यात जास्त आवडीचं मेडिटेशन करत असते रात्री झोपताना फॉरगिव्हनेस आणि मर्सीचं मेडिटेशन करते. मी जेव्हापासून हे मेडिटेशन करायला लागले ना, माझ्या आतले जे ब्लॉकेजेस आहेत ना, म्हणजे आर्थिक असो, भौतिक असो, मानसिक असो, म्हणजे इच अँड एव्हरी सगळे ब्लॉकेजेस निघून गेले. आणि खऱ्या अर्थाने तिथून मनाची शुद्धीकरण होण्याची प्रक्रिया चालू झाली असं मी म्हणेल. कारण की ज्यावेळेस मी फॉरगिव्हनेस आणि मर्सीचं मेडिटेशन करते, त्यावेळेस त्याच्यामध्ये सांगतात की दिवसभरात ज्यांच्याकडून चुका झालेल्या आहेत त्यांना डोळ्यासमोर आणा आणि त्यांना माफ करा. त्याच्यानंतर मी स्वतःलाही माफ करते. तर कुठेतरी मन हलकं झाल्यासारखं वाटतं आणि शांत झोप लागते. तर मी रेग्युलर ते रात्री झोपताना मी ते मेडिटेशन करते. म्हणजे मी झोपतानाच ऐकते की असं बसून नाही करत. बट हा मला मनातून कुठेतरी शांतता मिळणं गरजेचं आहे त्यासाठी. समजा भांडण झालंच कधी सगळ्याच वातावरणामध्ये, तर शिक्षा देऊन माफ करण्याचं मेडिटेशन करत असते. म्हणजे शिक्षा पण देऊन होतं आणि समाधान पण मिळतं की बाबा आपण शिक्षा दिलेली आहे. कारण की ना मला म्हणजे हा प्रश्न म्हणजे मी ज्या परिस्थितीतून जात होते ना, तर मी तुम्हालाही हा प्रश्न विचारते, मॅडम आपल्याला जो त्रास झालाय ना, तर त्याचं काय कम्पेन्सेशन आहे बाबा? तर म्हणजे शिक्षा देऊन माफ करणं जे मेडिटेशन आहे हे त्याचं कम्पेन्सेशन आहे हे मला कळालं. आणि मी ज्यावेळेस तुमचं शेअरिंग ऐकलं तिथून पुढे मी खरंच खूप पॉझिटिव्ह झाले की म्हणजे तुम्ही एवढं करू शकता तर त्यापुढे माझं काहीच नाहीये. कारण की आपल्यापेक्षाही खूप जास्त दुःख असणारे लोक जगामध्ये आहे. त्या मानाने आपण खूप छान आहे. आपण आंधळे नाहीये, पांगळे नाही. देवाने आपल्याला खूप छान दिलेलं आहे शरीर. विचारही एवढे आपले सुंदर आहेत. आपण स्ट्रॉंग आहोत, आपण शिकलेलो आहोत. ह्या गोष्टी आनंद म्हणजे एकदम प्रकर्षाने जाणवायला लागल्या. आणि तिथून पुढे दुःखाची कधीही जाहिरात केली नाही. की मला हेच होतंय, मला तेच होतंय, मला तेच होतंय. फक्त 1-2 पर्सन्स आहेत माझी बहीण म्हणा किंवा आई म्हणा.
तर कुठेतरी मन मोकळं करायचं किंवा त्यांना माहित पाहिजे म्हणून मी त्यांच्याशी ही गोष्ट बोलते आनंदाने. पण त्याच्यावर एकच समाधान असतं की तू फॉरगिव्हनेस अँड मर्सीचे मेडिटेशन कर आणि विषय सोडून दे. तर मी ह्या विषयी पण अजून एक गोष्ट सांगेल तुम्हाला की जेव्हा मी तुम्ही होळीच्या दिवशी मेडिटेशन घेतलं होतं की कसं माफ करायचं. तर त्यावेळेस आधीच माझं भांडण झालेलं होतं आणि जेव्हा मी ते मेडिटेशनला बसली आणि तुम्ही बोललात ना की जे सगळे तुमच्या सोबत जे भांडणारे किंवा तुम्हाला जी लोक आवडत नाही ते सगळी डोळ्यासमोर आणा. त्या मिनिटाला मी मीटिंग लिव्ह केली आणि उठून दीदीकडे निघून गेले घरी. म्हणले "ए बाई ते माफ करायला सांगतात माझ्याच्यानी काय होणार नाही म्हणलं एवढा आपल्याला त्रास देतात त्यांना पण थोडस होत कारण जसं वागल्याशिवाय होत नाही ह्यासाठी माफ माझ्याच्यानी काय होणार नाही. मग त्या दिवशी मी ला बसली नाही आणि पण मग तिथून पुढे ज्यावेळेस कळायला लागलं की माफ केल्यावरती आपण स्वतःही तेवढं शुद्ध होत मग मी करायला लागलेली. हे छोटे अनुभव मला येत गेले. त्यानंतर मी सांगेल की कृतज्ञतेची जादू जेव्हा मी केली तर त्याच्यातून मला एक गोष्ट कळाली की तुम्हाला रोज त्या 10 गोष्टी लिहायच्या असतात. चांगल्या 10 गोष्टी जे तुमच्या आयुष्यात उपलब्ध आहेत किंवा घडतायत. यामुळे काय होतं की तुमच्या आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत ना त्याच्याकडेच फक्त तुमचं लक्ष जातं. कारण की ना ते सेशन करताना रोज विचार करावा लागतो बाबा आज कोणत्या 10 गोष्टी लिहायच्या आहेत. म्हणजे रिपिटेशन झालं तरी काही प्रॉब्लेम नसतो पण कुठल्या तरी नवीन 10 गोष्टी झाल्या पाहिजे. तर माझी ती डायरी अजून पण आहे. तर मी ती लिहायचे ना म्हणजे अगदी इथपासून मला आज चहावाल्याने चहा जागेवर आणून दिला यासाठीही मी खूप आभारी आहे. किंवा माझ्या हसबंडने मला शिक्षणासाठी जॉबसाठी पुण्यामध्ये घेऊन आले. ह्यासाठी मी त्यांची खूप खूप आभारी आहे. म्हणजे अगदी त्यांनी माझ्यासाठी ते म्हणजे ज्यावेळेस माझं फर्स्ट टू थर्ड डिग्री चालू होतं त्यावेळेस मला यायला उशीर व्हायचा तर ते जेवण बनवायचे भाजी भात वगैरे रेडी असायचा मी येईपर्यंत. मी फक्त आल्यावरती चपात्या करायच्या आणि मेडिटेशनला सेशनला बसायची. तर त्यासाठीही मी त्यांचे रोज आभार मानायची. त्याच्यासाठी एक स्टिकी नोट्स असतात त्यावरती रोज त्यांना लिहून द्यायची. अम, हे त्यांना थँक्यू बोलण्याचं कारण ते फक्त थँक्यू बोलायचं म्हणून नाही तर स्वतःलाही कुठेतरी त्याची जाणीव आहे आणि ब्रह्मांड आपल्याला ते देतंय हे तुम्ही जपून ठेवलं पाहिजे. आणि तुम्हाला एक मानसिक शांतता लाभावी म्हणून ते एक सेशन आहे कृतज्ञतेची जादू हे सेशन आहे असं मी म्हणेल त्याला. त्याच्यानंतर परत 3 गोष्टी दिवसातून दिवसभरात चांगल्या घडलेल्या त्या पण मी रात्री लिहायची. अगदी शनिवारी मैत्रिणींसोबत एकत्र बसून कॉफी पिले तरी मी ती लिहायचं की आज तिनं आणि मी खूप छान टाइम स्पेंड केला एकत्र. आज खूप छान गप्पा गोष्टी झाल्या, मन मोकळं झालं, हसी मजा केली, ह्या गोष्टी द्यायच्या. तर चांगल्या गोष्टीकडे तुमचा फोकस कसा जाईल ह्याची काळजी कृतज्ञतेची जादू हे सेशन घेतं असं मी म्हणेन. आणि मी म्हणेल की आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी कृतज्ञतेची जादू करावी. कारण की चांगलं काय असतं हे त्याच्यातून कळतं. त्याच्यानंतर कृतज्ञतेची जादू मी करत असताना पैशासाठी एक सेशन आहे. म्हणजे तुम्हाला जे धनसंपत्ती मिळते त्याचे तुम्ही आभार माना असं एक आहे. तर माझ्याकडे एक 500ची नोट होती त्याच्यावरती मी लिहिलं की मला म्हणजे मी आज जो जॉब करते त्याच्यामुळे जो माझ्याकडे पैसा येत आहे त्यासाठी मी ब्रह्मांडाची खूप आभारी आहे आभारी आहे आभारी आहे. आणि हा पैसा माझ्या आयुष्यामध्ये आल्यामुळं मी स्वतःच्या पायावर उभी आहे. माझा एक स्वाभिमान वेगळ्या प्रकारच्या उंचीवर गेलेला आहे. मला पाहिजे तेवढा मी पैसा खर्च करू शकते, मी पाहिजे तेव्हा मदतही करू शकते असं मी लिहून ते माझ्या एका पिगी बँक मध्ये टाकलेला. आणि त्याच्यानंतर असं झालं की 1 महिन्यानी माझ्याकडे अकाउंटला पैसे नव्हते. तर एकदा असं झालं की 20 रुपये होते त्याचे 100 रुपये झाले. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी असं झालं की त्याचे 400 रुपये झाले. तर मी बघते अकाउंट मध्ये म्हणजे आपण बॅलन्स चेक करतो ना त्यावेळेस. मग मी विचारलं दीदीला माझ्या ओळखीमध्ये तुम्ही मला पैसे ट्रान्सफर केलेत का तर ते नाही यार आम्ही नाही केलं. आणि हिस्ट्री मध्ये दिसतं ना कोणी ट्रान्सफर केलंय कोणी नाही केलंय तर ते कोणाचंही मी मनी रिसिव्ह केलेलं नव्हतं. तरी माझ्या अकाउंटला त्या दिवशी 800 रुपये होते. त्या 2 ते 3 दिवसात त्या 3 ते 4 दिवसाच्या गॅप मध्ये एवढं होतं. हा मला पैशाचा खूप स्ट्रॉंग आलेला अनुभव आहे. माझं जे वॉलेट आहे ते कधीच रिकामं नसतं. माझ्या अकाउंट पण कधीच रिकामं नसतं. यासाठी मी ब्रह्मांडाचे खूप थँक्यू मानते. ज्या दिवशी आपलं ग्रँड मास्टर चालू झालं मे मध्ये त्या मेच्या एंडिंगला मी जॉबमध्ये परमनंट झाली.
हा एक मला खूप सुंदर अनुभव. तेही मनी त्यावेळेस तर मनी मेडिटेशन तुम्ही सांगितलेलंही नव्हतं. पण कृतज्ञतेची जादू करत असताना मला हे अनुभव आले, खूप छान आले. मी ब्रह्मांडाचे खूप सुंदर, म्हणजे खूप सुंदर प्रकारे, ते शब्द नाही मला, मी आभार मानायला सुद्धा ते सुद्धा कमी पडतात. त्यानंतर पैशांच्या बाबतीत मी असं म्हणेल की माझ्याकडे जर कोणी मागितलं ना, तर मी त्याला नाही म्हणत नाही. आता एवढे पैसे अकाउंटला असतात माझ्या. म्हणजे आपण नाही कसं, यार माझं एकदा भागू दे मग मी समोरच्याला मदत करतो, तर तसं नाहीये. माझं स्वतःच्या गरजा भागवून मी दुसऱ्याला माझ्या ऐपतीप्रमाणे मदत करते. जेव्हा मागितलं तेव्हा देते. ह्या गोष्टीचं मला खूप छान समाधान आहे. आणि मला ते मी मागितल्यावरती वेळेवरती मला ते मिळतं, ही गोष्ट त्यापेक्षा जास्त आनंदीची आहे. आणि मला खूप सुंदर वाटतं मॅडम. मी असं म्हणाल की सुंदर सुंदर अनुभव हे गेले. ग्रँड मास्टरची लेवल चालू होत असताना, चालू झाल्यावरती पण मी गाडीला रेकी द्यायला शिकले, मी स्वतःला रेकी द्यायला शिकले. म्हणजे आज मला शांत राहायचं आहे ही सगळ्यात पहिली. त्याच्यानंतर रोज स्वतःवरती सिम्बॉल करून घ्यायचे की तू चिडायचं नाही, आज तू आनंदी राहायचंय. मग ते एक शिकले, कारण की तुम्ही अडचणीत असताना स्वतःला आनंदी ठेवणं, स्वतःला शांत ठेवणं, हे सगळ्यात मोठं टास्क असतं आयुष्यामधलं. कारण की तुमची मत होणार, तुमच्या मनात चालणारे सततचे विचार, ह्या गोष्टी अ, तुमचं मन भटकवण्याचं काम करत असतात असं मी म्हणते. तुमचं ऑफिस मधलं पण वातावरण कसं असतं त्यावर खूप डिपेंड असतं. पण त्या वातावरणात तुम्ही स्वतःला कसं टिकवून ठेवतात ना, तर हे मला रेकीमध्ये कळालं. मी खूप पॉझिटिव्ह असते आता. म्हणजे जवळजवळ मला एक वर्ष झालंय आता जॉबला लागून. तर म्हणजे 1 फेब्रुवारी ते जुलै पर्यंतचा जो प्रवास होता अगदी सुंदर होता. मला सेशन मध्ये पण खूप छान छान माझ्या मैत्रिणी मिळाल्या. ऍक्च्युली ते महिला मंडळ होतं असं मी म्हणेल, फक्त एकच पुरुष होता आमच्या सेशनला. सगळं महिला मंडळ. खूप छान मिळाले मला सगळे. मॅम तुम्ही घरी आलात, तो एक अनुभव होता. एकदा म्हणजे एकदाच जस्ट असा विचार करते, यार मॅडमनी कधीतरी आपल्या घरी यायला पाहिजे, आणि तुम्ही गुरुपौर्णिमेला घरी आलात. ते खूप छान. मी आतापर्यंत खूप वेळा साईबाबांच्या मंदिरात दर्शन घेतलेलं आहे, कारण तिथं म्हणजे माझं माहेर तिथलं आहे, मी गावकरी तिथली, तर ते आम्हाला ऑलरेडी आतमध्ये जाण्याची परमिशन असते. खूप वेळा थांबून दर्शन घेतलंय, एक एक तास थांबून. पण त्या दिवशी जे 5 ते 7 मिनिटं आपलं जे दर्शन झालं ना, नैवेद्य आला करून, तर ते दर्शन घेताना जी ऊर्जा जाणवली ना, ती खूप वेगळ्या प्रकारची होती. म्हणजे मी असं म्हणेल की त्यावेळेस बाबांच्या मनात होतं की आपण तिथे थांबावं आणि मी पण हिला भरभरून ऊर्जा द्यावी. आतापर्यंत जेवढ्या वेळा दर्शन केलं ना, त्या दिवशी दर्शन केलेल्याचा आणि आधी दर्शन केलेल्याचा अनुभव पूर्णपणे वेगळा होता. कारण की त्यावेळेस मी रेकी हिलर नव्हते, रेकी ग्रँडमास्टर पण नव्हते. आता ऑलरेडी माझं ग्रँडमास्टर चालू होतं. आणि कुठेतरी ती एक ऊर्जा जागी व्हायला पण तुम्हाला प्रार्थना स्थळांची, धार्मिक स्थळांची गरज असते. तर मी असं म्हणेल की माझी ऊर्जा तिथून जागी झाली. जागी झाली म्हणजे ती खूप प्रकर्षाने जाणवायला लागली. म्हणजे नॉर्मली पण मी आता कुणाला रेकी द्यायला हात जर वरती केला तर ऊर्जा जाते, मला हे जाणवतं. तर ते मला आधी सेन्सेशनच जाणवायचे नाही, माझ्या हातातनं रेकी जाते नाही, तर ते मला जाणवतात आता. खूप छान वाटतं मला सगळ्या गोष्टी. मी असं म्हणेल की रोज मेडिटेशन होत नाही कधी कधी माझ्याकडनं, म्हणजे मिस होऊन जातात. पण मला त्यातल्या त्यात मूलाधार चक्राचं मेडिटेशन आवडतं, कारण की ते 15 मिनिटात होतं. म्हणजे किती घाईमध्ये असले ना, ते 15 मिनिटात मेडिटेशन होतं. म्हणजे एक गॅप नाही पडत बाबा, तो एक असतं. विचारतात ना की तुझं आवडीचं मेडिटेशन कोणतं आहे, तर मी पहिल्यांदा सांगेल की फॉरगिव्हनेस आणि मर्सीचं मेडिटेशन मला खूप आवडतं. त्याच्यानंतर शिक्षा देऊन माफ, म्हणजे परिस्थितीनुसार मला मेडिटेशन आवडतात. कारण की मी कुठलंही एक मेडिटेशन मला आवडतं असं मी सांगूच शकत नाही, कारण त्याच्यामध्ये दुजाभाव करायला जागाच नाही. प्रत्येकाची स्वतःची एक खासियत आहे, आणि ती जपणं त्या त्या वेळेला पण गरजेचं असतं. त्याच्यानंतर पश्चातापाच्या भावनेतून मुक्तता, ते पण खूप सुंदर मेडिटेशन आहे. ते मी मागितलं होतं तुम्हाला तेव्हा की हा करून घेऊया आपण. तर तेही एक खूप सुंदर आहे. ज्यावेळेस मला खूप गिल्टी वाटत, आता तर मला नाही गिल्टी वाटत की माझ्याकडनं हे झालंय किंवा ते झालंय. म्हणजे मी असं म्हणायला शिकले की तुमचं एक वाक्य आहे जे दीदी काय म्हणत असते की हा हो जाएगा. तर हा, इट्स ओके, हो जाएगा. नको काही गोष्टींना टेन्शन घ्यायला. मी परत फीस भरायचं असं होतं की जे आता एवढी मोठी फीस कशी भरायची ग्रँड मास्टरची. तर ऍडमिशन घेतलं आणि ती येत गेली येत गेली, मी पे करत राहिले. एकदाही मला असं, म्हणजे
माझी स्वतःलाच अशी तक्रार करायला मला जागा नाही मिळाली, की आता माझ्याकडे पैसे नाहीये आणि मी पे नाही करू शकत किंवा मी नंतर देईन. असं नाही झालं. तर ब्रह्मांडीय ऊर्जेने तुला करायचंय ना, तर मी आहे रेडी. तू जर रेडी असेल तर मी पण रेडी आहे. असं एक गोष्ट मला खूप जाणवली, की रेकी देता देता थकत नाही, आपण घेता घेता थकतो. हे जे वाक्य आहे ना, हे खरंच जाणवलं. आपली ओंजळ कमी पडते एवढं सगळं रेकी देते. अम, प्रत्येकाने एकदा आयुष्यात रेकी करावी, म्हणजे तुमचं ते आयुष्य खूप बदलून जाईल. मी रिव्हर्स जर्नीच्या बाबतीत बोलेल. रिव्हर्स जर्नी, मी आता 30ची आहे आणि मला कम्प्लीट 20-25 पर्यंत गेल्याची जाणवलंय. म्हणजे मी कॉलेजमध्ये जशी राहायची त्या दिवशी तशी राहिलेली. तू दिसतेच आहे, 18-20 वर्षाचीच दिसते सध्या हो. दीपाली. तर खूपच सुंदर आणि खूप छान. सो क्यूट. मी येताबरोबर तुला म्हणत होते, पण तू सुरू झाली मग मला बोलायला संधीच नाही मिळाली. नाही मॅम, तुम्ही बोलू शकता. खूप सुंदर थँक्यू. दिसते, खूप सुंदर थँक्यू. दिसते तू. खूप छान. त्या दिवशी मी ज्या लुक मध्ये होते, तर आम्ही दोघं, म्हणजे माझा वाढदिवस होता, त्यांनी मला ट्रीट दिली. तर त्या दिवशी ते वाक्य बोलले, की तुझं लग्न झालंय असं वाटत नाही तुझ्याकडे बघून. तर आयुष्यातली ही सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट असते एका लग्न झालेल्या मुलीसाठी. हं, कारण की लग्न झाल्यावर बरेच बदल होत चालतात. तर हं. ते खूप छान होतं माझ्यासाठी. मला फार गोष्टी आवडल्या. मी नक्कीच. परत मला एवढं सांगते. पुन्हा सांगायला किंवा विचारायला आवडेल. जेव्हा तुम्ही रेकी शिकायला आले होते, तेव्हा सोबत होते, पण कुठेतरी कुजबूज सुरू होती. मग हो. थोड्याशा प्रवासामध्ये जा, मी नाही. हा पुन्हा हा. एकटे होते. आणि हो. आता तुमचं लव्ह बॉन्डिंग कसं आहे ते मला सांगा आवर्जून. हे माझं रिव्हर्स जर्नी जेव्हा ज्या दिवशी चालू झाली आपली, त्या दिवशीच मला ह्याचा खूप छान रिझल्ट आला. पहिलं वाक्य ते, की तुझं लग्न झालेलं आहे हे तुझ्याकडे बघून वाटत नाही. त्याच्यानंतर आम्ही आमच्यामध्ये जे प्रेम फुललं, तर ते हं, खूप छान फुललं. आजपर्यंत ते तसंच आहे. ज्यावेळेस आम्ही शिफ्टिंग करत होतो, तर ते बोलले की इथं खूप छान वाटतं, इथं आपलं अजून चांगलं होणार. तर हे पण कुठेतरी जाणवलं. छोट्या छोट्या तक्रारी होत्या त्या कमी झाल्या माझ्या त्यांची. अं, एक अप्रोच वाढला, की तू जर ते कर, म्हणजे तुम्ही जर ते करतायत तर मी हे करून घेते, एकट्यावरती नको बाबा. तर हं, हा एक अप्रोच वाढला माझा स्वतःचा. हं. ते मला खूप छान वाटतं. कारण की समोरच्या व्यक्तीच्या मनाची ही जपणूक आपण केली पाहिजे. समोरची व्यक्ती जर आपल्याला एवढं सपोर्ट करते, तर त्याचं एक जाणीव आपण ठेवली पाहिजे. मी आजही तेच म्हणते, की आजही मला घरी यायला उशीर झाला तर ते स्वयंपाक बनवतात, आजही बनवतात. मी तुझ्यापेक्षा जास्त कमवतो हा इगो कुठेही नसतो. मी तुझा नवरा आहे, मी पुरुष आहे, हा म्हणजे शब्दच आमच्या डिक्शनरी मध्ये नाहीये. आमच्या हो. रिलेशन मधला सगळ्यात प्लस आमच्या रिलेशनशिप मधला हा सगळ्यात प्लस पॉइंट आहे, की अं, त्यांना हे जाणवतं की ती पण थकून आली आहे आणि तिला एकटीला नाही होते, मग ते करून घेतात स्वतः. आजही बऱ्याच वेळा असं होतं की खूप आणि उशीर होतो हे यायला. दीपाली, फक्त हे रेकीला यायच्या अगोदर दीपालीच्या लक्षात नाही यायचं. नाही, हा मी तुम्हाला तेच बोलेल. ते खरंच नाही लक्षात यायचं. मी म्हणजे हा यार करतोय तर मग काय उपकार करतो का, असं होतं त्यावेळेस. आणि ज्यावेळेस रेकीमध्ये आली, तर त्यावेळेस मी स्टिकी नोट, ज्यावेळेस त्यांनी जेव्हा जेव्हा ते स्वयंपाक बनवायला हेल्प करायचे ना, तर मी त्यांना ते स्टिकी नोट्स वरती लिहून द्यायचे, की आज तुम्ही भाजी बनवली, आज तुम्ही भात लावला, आज तुम्ही किचन आवरलं, यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे, कारण मला यामुळे खूप मदत झाली. मला जे अर्धा तास उभं राहावं लागणार होतं, तिथं मी 10च मिनिटं उभी राहिली आणि माझे पाय दुखायचे कमी झाले. म्हणजे हे खूप होतं, मला आरामाला वेळ मिळाला. तर हे त्यांना थँक्यू म्हणताना त्यांच्यापेक्षा जास्त समाधान मला, असं मला वाटतं. हे मी म्हणेल. आणि हे कृतज्ञतेच्या जादूमुळे झालं, मी असं म्हणेल. आणि ह्याची जाणीव मला रेकीमध्ये आल्यावर झाली, असंही मी म्हणेल. आणि ह्याचं जे प्रमाण होतं ना, तर ते खूप वाढलं. म्हणजे अगदी मी रेकी कशी द्यायची, मी बसनी जायचे ऑफिसला. आता तरी गाडी आहे माझ्याकडे, आधी मी बसने जायचे. तर निघताना बस लवकर पोहोचलेली आहे आणि बसमध्ये मला बसण्यासाठी सीटही मिळालेली आहे. इथून माझी जी रेकीची सुरुवात झाली. तर बसमधून उतरताना रोज त्या ड्रायव्हर काकांना थँक्यू काका असं म्हणून माझी ती संपायची तिथली जर्नी. आणि मी जर गेले नाही तर त्यांनाही प्रश्न, अरे आज ते थँक्यू म्हणतात, त्या त्या ताई आल्या नाहीत बाबा, ते मला विचारायचे दुसऱ्या दिवशी, तुम्ही आल्या नाहीत ताई,
आम्ही तुमचं थँक्यू, खूप आठवण झाली आम्हाला नाही का, कारण ते ओळखीचे झाले सगळे. तुम्ही कुठेतरी चांगलं करायला जातात ना, तर ब्रह्मांडही त्याची दखल घेतो, असं मी म्हणेल. आणि छान वाटतं की कुणाला तरी चांगल्या कारणामुळे आपली आठवण येते. म्हणजे हे खूप सुंदर काय म्हणतात ना, की विचार आहे आयुष्यातला, जाणीव आहे ती सुंदर तुमच्या आयुष्यातली. अं, जे जुन्या म्हणजे ज्या जुन्या लोकांनी इन द सेन्स माझी बहीण, आई, माझ्या कॉलेजच्या मैत्रिणी, किंवा माझे जे खूप जवळचे आहे फ्रेंड सर्कल, तर ते जेव्हा आज बघतात ना, तर ते म्हणतात की दीपाली, तू खूप बदललीस आता पहिल्यापेक्षा. तर मी फक्त एका माझ्या म्हणजे आयुष्यामध्ये 2-3 जणींनाच विचारलं, जे खूप म्हणजे नाही का खूप जास्त जवळचे, म्हणजे काही झालं की पहिला फोन त्यांना जातो, अशी लोक आपल्या आयुष्यात असतात प्रत्येकाच्या. तर म्हणजे, काय बाबा, काय बदल जाणवला तुला माझ्यामध्ये? खूप शांत झाली. सगळ्यात पहिलं वाक्य असतं की तू खूप शांत झाली. अं, तू पहिली गोष्ट, तू रडायची कमी झाली. ज्यांना माहिती होतं तेव्हा तू रडायची कमी झाली. आणि तू आता खूप सकारात्मक झाली. ऑफिसमध्ये पण ह्या गोष्टी जाणवल्या की त्याच्यानंतर मला खूप छान छान गोष्टी म्हणजे ऑफिस वाल्यांचं जे बिहेवियर असतं सिनियर लोकांचं, तेही माझ्यासोबत खूप बदललं. म्हणजे अगदी मी जॉबला लागले त्याच्या 2-3 महिने त्यांनी मला पहिल्यांदा खूप त्रास दिला. म्हणजे तुला हे होत नाही, तुला ते होत नाही, तुला. तर आता तसं काहीच नाही राहिलं. उलट 2-4 नवीन मुलं रोज माझ्याकडे येतात सांभाळायला, की दीपाली तू ह्यांना शिकव. खूप छान छान पोस्टिंग वाढवण्यासाठी पण विचारतात की तू टीम लीडर होतेस का? तर ते मी नाही म्हणते, तो माझा एक वेगळा प्रश्न आहे, कारण मला फॅमिलीचं टायमिंगही फार महत्वाचं आहे आणि तिथे ते नाही चालत. तर मग, पण मग एक गोष्ट आहे की मी त्या कॅपॅसिटीला जाऊन पोहोचले की मी आता 4-8 जण मी हँडल करू शकते बाबा, मी टीम लीड करू शकते, मी रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकते, मी ती चांगली निभावू शकते. ह्याचंही खूप छान त्याची मी वाटतं. नवीन होती, माझ्याच कामाविषयी शंका होती. आज कुठेतरी मी निपुण आहे म्हणून माझ्यावर जबाबदारी द्यायला ते हो, अनेक लोक तयार आहेत. हे हो हे मॅम. काय, माझ्या क्षमतांचा विकास झाला, हो, माझी डेव्हलपमेंट झाली म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. हो. हे खूप छान वाटतं मॅम. म्हणजे मी खूप बोलू नाही सुंदर. शकत. रागही खूप कमी झाला. म्हणजे आनंद की आनंद सर्वीकडे. आता टाइमच नाहीये त्या रागाला यायला, असं मी बहुत म्हणते. बढिया. येस. तरी पण कधी कधी आला तर. आर्थिक तेचा जो स्थिरत्व आलं, जसं आपण म्हणूया की कुठेतरी नोकरीमध्ये एक परमनंट झाली आहे. बरोबर ना हम्म. दीपाली? हो, हं. तर ही जी स्थिरता आलेली आहे, ही मेडिटेशन आणि या ऊर्जेनी हो, जे सर्वांगीण स्वरूपामध्ये आयुष्य बदललं आहे. हो. चारही बाजूनी बदललं आहे. सगळेच रिलेशन कसे आहेत आता? अम, सगळे रिलेशन सुधारण्याच्या मार्गावर लागलेले आहेत. बहुत बढिया. अ, खूप सारी म्हणजे आपण वर्क इन प्रोग्रेस होत चालली दिवसेंदिवस त्याच्यामध्ये. अ, हं. मी म्हणेल की मी माझ्या स्वतःमध्ये काही गोष्टींची सुधारणा केली म्हणून मला, कारण ती फ्रिक्वेन्सी येते तुम्ही म्हणल्याप्रमाणे. जसे आपण समोरच्याला व्हायब्रेशन देतो तसे ते आपल्याला येतात. तर ते बरोबर. एक रिझल्ट मला आला. खूप छान आहे. माझे सगळ्यांसोबत रिलेशन खूप सुधारलेत पहिल्यापेक्षा. म्हणजे येस. लव्ह बॉन्डिंग तर खूप सुंदर झालं. मी त्याच्याविषयी शब्दच नाही माझ्याकडे. छान. असेच राहा. दोघंही मस्त लव्हबर्ड सारखे राहा. ओके. आनंद, हो, आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा छान आनंद घ्या. भरपूर खूप खूप प्रगती करा. हो, जेवढ्या दिशा तुमच्या वृंदावता येतील तेवढ्या दिशांनी तुम्ही प्रगती करा छान. सर्वांगीण विकास करा. आध्यात्मिक प्रगती सुद्धा करा. कारण हे वय असतं हो. की या वयामध्ये आपण आपल्याला आर्थिकता आणि सगळ्या गोष्टी मिळाल्या की ऊर्जेला विसरून जातो. मात्र ज्याप्रमाणे ऊर्जेने आपल्याला सर्वांगीण दिला आहे, थोडासा वेळ ऊर्जेसाठी द्या. रोज एनर्जी घ्या आणि वापरा वाटेल तेवढी. हम्म. आहे ना? हो. अशा प्रकारे पुढे जा. छान, मस्त. काही स्पेशल एखादं वाक्य सांगायचं आहे गीता हे दीपाली? अम, मी फक्त एकच बोलेल की रेकीमध्ये येण्याचं, किंवा रेकी मधून ज्यावेळेस तुम्ही आयुष्यात बाहेर पडतात रेकी शिकून ग्रँडमास्टर होऊन, अडचणीतून समाधानाकडे, हे एकच वाक्य माझ्यासाठी आहे, कारण हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. मला म्हणजे आपण म्हणतो ना की वटवृक्ष व्हायला आवडेल, तर मला त्या वटवृक्षाच्या पारंब्या व्हायला खूप आवडेल. कारण की पारंबी ही अशी असते की ती जमिनीत जाते आणि ती घट्ट रोवते. तर घट्ट रोवायला मला खूप आवडेल, कारण की त्याच्यापासून परत नवीन फुलवण्याची जिद्द असते.
वटवृक्षापेक्षा मला पारंबी व्हायला जास्त आवडेल. कारण म्हणजे मला स्वतःला तो आत्मविश्वास आहे की मी आता शून्यातून जग निर्माण केलंय, मी करू शकते आणि ह्याच्यातही पुढे जाऊ शकते. येस, हंड्रेड खूप पर्सेंट सुंदर, खूप सुंदर. नक्कीच, खूप छान दीपाली. खरं तर आता ते आठवावंच वाटत नाहीये किंवा तुझ्याशी बोलताना ती जुनी दीपाली आठवावीच वाटत नाहीये. ही नवीच दीपाली, दीपालीचं बेस्ट व्हर्जन जे दीपालीने क्रिएट केलेलं आहे. थँक्यू युनिव्हर्स. कुठेतरी ती ऊर्जा प्रदान केली आहे माझ्या दीपालीला. ओके. जेथे कुठे आम्ही सगळेजण खूप टेन्शन मध्ये असायचो. तिथं आता दीपाली सगळ्यांना एका वेगळ्या पद्धतीने सगळ्यांना गाईड करू शकते आहे. एक कुठेतरी टीम लीडर होऊ शकते आहे. जेथे तक्रार आहे, तक्रारीचं रूपांतर कुठेतरी समाधानामध्ये झालेलं आहे. यापेक्षा अधिक आयुष्यात काय हवं आहे? हो, आहे ना, जेथे तो आर्थिकतेचा प्रश्न होता, तेथे आता देणारे हात झालेले आहेत. काय हवं हो, काय आहे यापेक्षा? आहे बरोबर. ना. आणि नक्कीच त्या ब्रह्मांडाच्या कृपेने लवकरच त्या रेकीमय आजी आजोबा आम्ही होऊ देत. बस एवढी हो, फक्त एक शुभेच्छा. हो, आहे ना, सगळ्या जबाबदाऱ्या घ्यायला तुम्ही दोघंही छान समर्थ आहात. खूप छान आहात. मुळातच रिलेशनही खूप छान होतं. अगोदरही खूप छान होतं. फक्त एकमेकांना समजून घेता येत नव्हतं. आपण कुठेतरी कमी पडत होतो. आणि हम्म, त्याचा जो आलेला मानसिक ताण, बाहेरच्या जगामध्ये वावरताना आलेला मानसिक ताण आणि कुठेतरी आपल्या आतमध्ये असलेले ब्लॉकेजेस, आपण अनेक जग पाहिलेलं आहे. त्या जगामध्ये खरंच खूप तक्रारी असतात. खूप गोष्टी नाहीये असं नाहीये, आहेत. तर त्याचा पडलेला आपल्यावर प्रभाव, इतर लोकांवर पडलेला प्रभाव. पण रेकीमध्ये आल्यानंतर दीपाली, कोणामध्ये पहिला बदल होतो? सगळ्यात पहिला बदल स्वतःमध्ये होतो. त्याच्यातही सगळ्यात जास्त बदल ग्रँडमास्टरला आल्यावर होतो. कारण त्यावेळेस प्रत्येक मिनिटाला आठवते की आपण ग्रँडमास्टर आहे आणि ते आठवण ठेवायलाच लागते, असं मी म्हणेन. ह्याचा अनुभव मला मिनिटा मिनिटाला येतो. म्हणजे अम, मी खूप बडबड्या स्वभावाची आहे असं सगळे म्हणतात. तर मी लिसनिंग पॉवर मध्ये गेले आणि बोलताना विचार करायला शिकले. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ते नाही का, उचली जीभ लावली टाळूला, तर असं काही नाही राहिलं आता. अं, खूप विचार करून माझ्या तोंडातून पॉझिटिव्हच कसं बाहेर निघाल हा विचार मी नेहमी करत असते. त्याच्यानंतर एक एक्सपिरियन्स असा आलेला जो मी कधी शेअर नाही केलेला. माझ्या नाकाचं हाड वाढलेलं आहे आणि मला सायनसचा प्रॉब्लेम आहे. तर मला कंटिन्यू सर्दी असायची. कंटिन्यू अगदी लग्न झाल्यानंतर म्हणजे लहानपणापासून जी सर्दी तर ती कंटिन्यू असायची. तर मेडिटेशन जशी वाढत गेली ना, ती सर्दी कमी झाली. म्हणजे आता फक्त कधी होते, धूळ नाकात गेल्यावरती किंवा एसीच्या खाली बसल्यावरती किंवा खूपच थंड खाल्लं त्यावरती. म्हणजे कॉमन सर्दी होणारे जे प्रॉब्लेम्स असतात ना, तर ते आता व्हायला लागलेत. आजपर्यंत मला सर्दी झाली तर एकदाही कफ झालेला नाही. एकदाही माझे कान फुटलेले नाही. कारण माझी सर्दी नाकातून आणि कानातून दोन्ही प्रकारे बाहेर पडायची. ज्याचा मला खूप त्रास व्हायचा. चक्कर यायचे, नाक ब्लॉक व्हायचं, श्वास घेता येत नव्हता, हे त्रास व्हायचे. हा सगळ्यात मोठा आयुष्यात माझ्या झालेला शारीरिक बदल आहे. म्हणजे पूर्णपणे गेली नाहीये ती, पण खूप कमी झाली. म्हणजे 80% कमी झाली आहे असं मी नक्कीच पूर्ण म्हणते. निघून जाणार. हो, कारण की ज्यावेळेस तुम्ही मेडिटेशन करतात ना, तुमच्यामध्ये एक एक प्युरिफिकेशन होत चालतं. हे मला शारीरिक बदल झाल्यावरती खूप जाणवलं. खूप छान वाटतं. आता थोडीशी काळजी घेतली की मग ती निघूनही जाते. म्हणजे जी पहिले आल्यावरती एक महिना महिना 15-15 दिवस जी राहायची, ती आता आली तर 2 दिवसात नील होते. इथपर्यंत ती कमी झाली. हे सगळ्यात मोठा बदल आहे माझ्या आयुष्यातला. स्किनवरती माझ्या खूप ग्लो आला, जो दिसतो प्रत्येकाला. काही लोक सोडले, काहींना बघायचं नसतं. जशी दृष्टी तशी सृष्टी असते, असं मी म्हणते. काहींना बघायचा नसतो, पण जे बघतात ना त्यांना तो दिसतो. बरोबर. येस. हा, तर हे मला जाणवलं. मला खूप छान कॉम्प्लिमेंट आले त्याच्यानंतर पण. म्हणजे छान वाटतं, एक लहान मूल आपण झाल्यासारखं दिसतं. मला मला स्वतःला जाणवतं की मी लहान मुलगी सारखी झालीये आणि मी येस. हसायला शिकलीये. असेच हसत राहा, तसे हो, छान ग्लो करत राहा. रोज स्वतःवर भरभरून प्रेम करा, इतरांवर सुद्धा प्रेम करा. हो, आणि तुम्ही मात्र असे छान राहा, आनंदी आनंद सर्वीकडे. हे ब्रह्मांड आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करणार आहे. आपल्या आपल्या माध्यमातून अनेकांपर्यंत ऊर्जा पोहोचणार आहे आणि अनेकांच्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद सर्वीकडे. आठवा हो. नमस्ते दीपाली. आत्मा नमस्ते. खूप छान, खूप छान वाटलं आज दीपालीला ऐकून. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.